लास्ट लेक्चरला आपण कव्हर केला टॉपिक कायनेटिक एनर्जी मोमेंट ऑफ इनर्शिया ओके आणि कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी दोन टॉपिक कव्हर केले. त्यामध्ये पहा मोमेंट ऑफ इनर्शिया शी रिलेटेड आपण जनरल डेफिनेशन दिली होती. काय घेतलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया आय ने दाखवला I is equals to mr square. I is equals to mr square. m म्हणजे मास, r म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन त्याचा स्क्वेअर या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार ओके म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया. ही स्केलर क्वांटिटी होती. त्याची स्केलर क्वांटिटी मी लास्टला बोललो टेन्सर आहे. आता स्पेसिफिकेशन नंतर पाहू आपण ओके. यामध्ये एसआय युनिट लिहिलं होतं. काय लिहिलं होतं बाबा एसआय युनिट. काय एसआय युनिट मास मोजलं केजी मध्ये आणि हे जे डिस्टन्स आहे ते मोजलं मीटर स्क्वेअर मीटर मध्ये त्याचा स्क्वेअर ते मीटरचा स्क्वेअर ओके. सीजे युनिट झालं ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर डायमेन्शन्स पण लिहिले आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड आहे त्याची काही गोष्टी लिहिल्या आहेत. सगळ्यात पहिलं काय टॉपिक होता काय घेतलं कुठला फॅक्टर आहे काय कडे हो मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड करते शेप साइज ओके आणि ऍक्सिस ऑफ रोटेशनचा पोझिशन आणि ओरिएंटेशन पोझिशन आणि ओरिएंटेशन साठी आपण गोष्टी डिस्कस केल्या होत्या ओके. त्यानंतर घेतला आपण कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. तर या आधी पहिले एकदा इथं सांगा तीन इक्वेशन दिलेली आपण मोमेंट ऑफ इनर्शिया साठी. पहिलं इक्वेशन दिलेलं आपण I इक्वल टू mr स्क्वेअर. दुसरं इक्वेशन दिलं आपण I इज इक्वल्स टू समेशन फ्रॉम I इक्वल टू 1 टू n बरोबर आहे mi ri स्क्वेअर. नंतर एक घेतलं होतं इंटिग्रेशन r स्क्वेअर dm हे वेगवेगळे इक्वेशन येतात. याचा अर्थ सगळंच एकच आहे. गरज पडेल तसं आपण घेणार. नंतर घेतला आपण कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. काय घेतलं आपण कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. अशी आपण एक बॉडी घेतली होती लास्ट लेक्चरला. ती ऍक्सिस भोवती रोटेट होत होती. तिचा अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट होता तो ओमेगा होता ओके. आता ही बॉडी नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेली होती ओके. पहिला पार्टिकल दुसरा पार्टिकल असं करत करत आपण ते डिस्कस केलं आणि कायनेटिक एनर्जी साठी वेगवेगळे इक्वेशन काढले. सगळ्यात पहिले इक्वेशन आहे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी मध्ये k is equals to 1/2 I into omega square. Omega is an angular speed आणि I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. आपल्याला कंपेअर पण केलं होतं कायनेटिक एनर्जी इन ट्रान्सलेशनल मोशन साठी होतं. कायनेटिक एनर्जी इन ट्रान्सलेशनल मोशन काय इक्वेशन लिहिलं 1/2 mv स्क्वेअर ओके. तर ट्रान्सलेशनल मोशन मध्ये हे असते लिनियर व्हेलॉसिटी, रोटेशनल मोशन मध्ये हे असते अँग्युलर व्हेलॉसिटी. ट्रान्सलेशनल मोशन मध्ये मास असतं इकडे कोण घेतो तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया रोटेशनल मोशन साठी बरोबर का. आणि याचे वेगवेगळे इक्वेशन दिले होते. काय दिले होते वेगवेगळे इक्वेशन दिले होते बरोबर का. आज आपल्याला टॉपिक डिस्कस करायचा आहे तो डिस्कस करायचा आहे रेडियस ऑफ गायरेशन. काय डिस्कस करायचं आहे रेडियस ऑफ गायरेशन. खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे ओके. काय टॉपिक आहे ते पहा. टायटल काय बोललो रेडियस ऑफ गायरेशन. बोला रे रेडियस ऑफ गायरेशन. शब्द ध्यानात ठेवा रेडियस ऑफ गायरेशन. याला आरजी पण म्हणतात शॉर्टकट आरजी. आणि त्यासाठी रेडियस ऑफ गायरेशन साठी के हा सिंबल यूज करतो. आता कॅपिटल के छोटा के काही विषय नाही. के हा सिंबल यूज केला जनरली के वापरतो. आता रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे रिएक्टर ने त्याची काय लिहावं लागेल आपल्याला डेफिनेशन. काय लिहावं आपल्याला डेफिनेशन. इथपर्यंत बोलू काय प्रॉब्लेम आहे का. काय लिहायचं आपल्याला डेफिनेशन लिहायचे. पण समजून घेऊ पहिले पुढे ही कुठली तरी एक रिजिड बॉडी आहे. या बॉडी मध्ये दोन पॉइंट दाखवतो. हा पॉइंट O आणि हा इथे एक पॉइंट C. दिसला का पॉइंट O आणि पॉइंट C ओके. पॉइंट O थोडासा इकडे दाखवतो म्हणजे कसं पॉइंट O आणि इथे दाखवला पॉइंट C. दिसलं. आता पॉइंट O म्हणजे कुठला तरी पॉइंट आहे ऑर्डिनरी पॉइंट म्हणू शकतो आपण. आणि हा जो पॉइंट C आहे त्याला म्हणलं मी सेंटर ऑफ मास. काय म्हणतात त्याला सेंटर ऑफ मास. या बॉडीचा सेंटर ऑफ मास आहे. या बॉडीचा सेंटर ऑफ मास आहे याचा अर्थ काय मुसळीसारखा. त्या बॉडीचा सेंटर ऑफ मास म्हणजे काय या बॉडीचं होल मास या पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे बरोबर का. म्हणजे ही बॉडी जर न पकडता मी हा पॉइंट आहे पकडला तो काय झाला टोटल मास. त्या बॉडीचा टोटल मास या पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालेला आहे आणि या बॉडीचे टोटल मास मी दाखवलं कॅपिटल येऊन. कशाला टोटल मास
कॅपिटल एम. इथपर्यंत समजलं का? आता काय केलं, या पॉइंट ओ मधून एक ऍक्सिस पास केला. पॉइंट ओ मधून काय केलं मी, एक ऍक्सिस पास केला, तो असा खालून निघाला. ओके, आणि मग या ऍक्सिस भोवती ही बॉडी रोटेट केली. या ऍक्सिस भोवती ही बॉडी रोटेट केली, बरोबर का? तर जेव्हा ही बॉडी या ऍक्सिस भोवती रोटेट होईल, हिचा काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. हिचा काहीतरी काय असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शियाचं जनरल जर इक्वेशन लिहिलं पहिले कसं आपण, I is equals to mr square. I is equals to mr square. हे जनरल इक्वेशन आहे. ठीक आहे, जनरल इक्वेशन आहे. आता लक्ष द्या, हा जो तुमचा सेंटर ऑफ मास आहे, हा या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून काहीतरी अंतरावर आहे. किती अंतरावर आहे, काहीतरी अंतरावर आहे. ओके, ते काहीतरी अंतर मी म्हणलं की, काहीतरी अंतर म्हणलं मी, बरोबर का? समजलं ना? मग आता जेव्हा बॉडी या ऍक्सिस भोवती रोटेट करतो, तो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे दाखवला. जर वापरलं तर जनरल इक्वेशन mr स्क्वेअर आहे. काय ते, mr स्क्वेअर आहे, बरोबर का? पण आता हे जे तुमचा पॉइंट सी आहे, हा पॉइंट सी म्हणजे सेंटर ऑफ मास किती अंतरावर आहे, हो के एवढ्या अंतरावर आहे. किती अंतरावर आहे, के एवढ्या अंतरावर. ओके, मग मला सांगा या पॉइंट सी चा मोमेंट ऑफ इनर्शिया किती होईल या ऍक्सिस भोवती? कळलं ना? या पॉइंट सी चा मोमेंट ऑफ इनर्शिया या ऍक्सिस साठी किती असेल, बाय डेफिनेशन गुणाकार. बरोबर, गुणाकार मास आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर सोबत, मास सोबत ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं परपेंडिक्युलर जे डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरचा मास सोबतचा प्रोडक्ट. बरोबर, झाला मोमेंट ऑफ इनर्शिया. पॉइंट सी चा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला तर काय इक्वेशन आहे, पॉइंट सी चा मास किती आहे, m किती अंतरावर आहे, के एवढ्या अंतरावर. मोमेंट ऑफ इनर्शिया पॉइंट सी चा काय होईल, m k स्क्वेअर. काय तो m k स्क्वेअर. या पॉइंट सी चा जो मोमेंट ऑफ इनर्शिया होईल तो काय होईल, m k स्क्वेअर. कळते का? त्याला पॉइंट सी चा मोमेंट ऑफ इनर्शिया. पण पॉइंट सी म्हणजेच, पॉइंट सी म्हणजे काय, टोटल मास. पॉइंट सी म्हणजे काय, पॉइंट सी म्हणजे असा पॉइंट ज्या पॉइंटला टोटल मास कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. म्हणजे पॉइंट सी पकडला तर होल बॉडी, आणि होल बॉडी पकडला तर पॉइंट सी. बरोबर का? म्हणजे पॉइंट सी जर टोटल मास दाखवत असेल तर या होल बॉडीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, तो होल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाच्या इनर्शिया एवढा होईल, त्या पॉइंट सी च्या मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा व्हायला पाहिजे. बरोबर आहे, कळतं ना? कारण तो सेंटर ऑफ मास आहे. ओके, मग या बॉडीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो आपण आय ने दाखवला, I इक्वल टू mk स्क्वेअर. I इक्वल टू mk स्क्वेअर. समजलं का? हा बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि हा पॉइंट सी चा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. दोन्हीची व्हॅल्यू कशी असायला पाहिजे, सेम. काय, पॉइंट सी हा बॉडीचा सेंटर ऑफ मास आहे, बरोबर का? देयरफॉर हा m इकडे आला, मग किती किलो होणार रे, k स्क्वेअर. कोण आलं, k स्क्वेअर. मग k स्क्वेअर इक्वल टू I अपॉन m. I upon m. Therefore k equal to I by m under root I upon m. Under root I upon m. बरोबर का? तर हे जे k हे जे डिस्टन्स आहे त्या केलाच म्हणायचं रेडियस ऑफ गायरेशन. केलाच काय म्हणायचं, रेडियस ऑफ गायरेशन. आता लक्षात घ्या, रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय? रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे डिस्टन्स. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय, डिस्टन्स. कुठलं डिस्टन्स, या बॉडीचा असा पॉइंट ज्या पॉइंटला सगळं मास कॉन्सन्ट्रेट झालेला आहे आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन या दोघांमधलं डिस्टन्स, या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन. समजलं का? ओके, रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन घेतो पहा आता टिपिकल भाषेत ना. द डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस ऑफ रोटेशन, distance between axis of rotation and point at which whole mass of body is supposed to be concentrated, that is center of mass is called as radius of gyration. काय आपण त्याला radius of gyration म्हणलं. आता ही डेफिनेशन लिहिली. बोला,
the distance between axis of rotation and point at which whole mass of a body supposed to be concentrated. त्या पॉइंटला काय म्हणलं आपण सेंटर ऑफ मास. काय म्हणलं मग इज कॉल्ड एज रेडियस ऑफ गायरेशन. काय म्हणलं रेडियस ऑफ गायरेशन. आता एक्सप्लेनेशन मध्ये पहा. एक्सप्लेनेशन मध्ये पहा पहिला पॉइंट एक रिजिड बॉडी घेतली. काय घेतली आपण रिजिड बॉडी घेतली. ही बॉडी या ऍक्सिस भोवती रोटेट होत आहे. ऍक्सिस भोवती रोटेट होत आहे आणि रोटेट होताना या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती दाखवला आय दाखवला. किती दाखवला आय दाखवला. बरोबर का काय प्रॉब्लेम आहे का. आता पहिला पॉइंट काय लिहिला आपण कन्सिडर अ रिजिड बॉडी. कन्सिडर अ रिजिड बॉडी. ओके rotating about axis. Rotating about axis. Okay, passing through point O. Passing through point O. Passing through point O. Therefore, MI of the body. काय म्हणतो आपण MI. MI म्हणजे काय मोमेंट ऑफ इनर्शिया. Therefore, MI of body. MI of body about given axis. About given axis is तो दाखवला बरं मी आय ने. कशाने दाखवला आय ने. काय प्रॉब्लेम आहे का नाही. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का. आता यामध्ये पहा दुसरा पॉइंट. लेट पॉइंट सी इज द सेंटर ऑफ मास. पॉइंट सी को घेतो आपण सेंटर ऑफ मास. ओके इथे टॉपिक लिहायचा राहिला having mass O. having mass capital M लिहायचा राहिला आपला. मास ची टर्म लिहायचं. ओके ओके लेट पॉइंट सी इज द सेंटर ऑफ मास. कळलं का. ॲट अ डिस्टन्स किती अंतरावर आहे हो. ॲट अ डिस्टन्स k फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन. एक्सिस ऑफ रोटेशन किती अंतरावर आहे तो k एवढ्या अंतरावर आहे एक्सिस ऑफ रोटेशन पासून. त्यामुळे पॉइंट सी चा मोमेंट ऑफ इनर्शिया. पॉइंट सी चा मोमेंट ऑफ इनर्शिया लक्ष द्या E capital M be the total mass. Total mass of a body. Then MI of a point C. MI of point C. C म्हणजे कोण सेंटर ऑफ मास. C म्हणजे कोण सेंटर ऑफ मास will be काय लिहिले हो m k square. किती होतो m k square. ओके तो झाला m k square एवढा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता पॉइंट C जर सेंटर ऑफ मास आहे मग पॉइंट C चा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे बॉडीचा होल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. होल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि होल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आयने दाखवला आणि सेंटर ऑफ मासचा मोमेंट ऑफ आपण कशा दाखवला मोमेंट ऑफ इनर्शिया m k square बाय डेफिनिशन. बरोबर का. म्हणजे दोघांची डेफिनिशन असेल सेम असेल. ओके काय सांगणार मग therefore MI of body is equal to कसा असेल बघा तो MI of center of mass. MI of center of mass कोणाला होतो सेंटर ऑफ मास च्या MI एवढा असणार. therefore काय लिहू I is equals to mk square. I झाला मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडीचा आणि mk square काय झाला मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटर ऑफ मास चा. बरोबर का. दोघांची व्हॅल्यू कशी असणार सेम असणार. कशी असणार सेम असणार. therefore हा या इकडे डिनॉमिनेटर मध्ये घेतला तिथे कोण आला k स्क्वेअर म्हणजे तिथे कोण रे I upon m. I upon m. therefore k इक्वल टू काय घेणार आपण अंडर रूट I upon m. ध्यानात ठेवा हे झालं रेडियस ऑफ गायरेशनचं जनरल इक्वेशन. हे हजार वेळा यूज करायचं भविष्यात आपल्याला. ओके मग हे इक्वेशन काय आहे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय सांगितलं मला इक्वेशन 2 काय देते इक्वेशन 2 यूज MI ऑफ इक्वेशन 2 कशासाठी आहे के म्हणजे कोण रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे कोण रेडियस ऑफ गायरेशन. इक्वेशन 2 काय देते रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन. ओके आता रेडियस ऑफ गायरेशन ही जी क्वांटिटी आहे इट इज काय असेल बरं स्केलर का वेक्टर. फक्त डिस्टन्स आहे फक्त डिस्टन्स आहे. स्केलर की वेक्टर स्केलर. ओके इट इज स्केलर क्वांटिटी. इट इज स्केलर
क्वांटिटी. ओके, ही स्केलर क्वांटिटी झाली. म्हणजे याचा एसआय युनिट काय असेल? डिस्टन्स आहे ना, मीटर. सीजीएस युनिट काय असेल? ओके, सेंटीमीटर. डायमेन्शन्स लिहिता येतील तुम्हाला. L1 M0 T0 ऑल 0. बरोबर का? फक्त एकच टर्म 1, बाकीचे सगळ्या टर्म 0. हे झालं रेडियस ऑफ गायरेशनची कन्सेप्ट. काय झाली? रेडियस ऑफ गायरेशनची कन्सेप्ट. ओके, रेडियस ऑफ गायरेशन समजलं? रेडियस ऑफ गायरेशन सिंपल भाषेत काय सांगणार? सेंटर ऑफ मास आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स म्हणलं तरी चालतंय. ठीक. आता हे रेडियस ऑफ गायरेशन हे स्पेसिफिक टर्म का घेतली? ऍक्च्युअली डिस्टन्स आहे. ऍक्च्युअली काय? डिस्टन्स आहे. ओके, कारण हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कोणामधलं आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि सेंटर ऑफ मास. ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि सेंटर ऑफ मास. त्यामुळे या रोटेशन भोवती या बॉडीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्या ऍक्सिस ऑफ या ऍक्सिस भोवती या बॉडीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो आपण कॅल्क्युलेट करून झालो. पण हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स बऱ्याच काही गोष्टी सांगते. हे डिस्टन्स काय म्हणते? बऱ्याच काही गोष्टी सांगते. आता एक्झाम्पल सांगा. के कमी कमी करत गेलो. कुठे येईल के? ऍक्सिसच्या जवळ जवळ. कसं येईल? ऍक्सिसच्या जवळ. के जर कमी कमी झाला म्हणजे हा सेंटर ऑफ मास कुणीकडे शिफ्ट होत चालला? ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन कडे जर जेव्हा शिफ्ट होत जातो तेव्हा तुमची जी बॉडी आहे ती इझिली रोटेट होणार. काय होणार? इझिली रोटेट होणार. काहून? कारण की हे जे मास डिस्ट्रीब्युशन आहे बॉडीचं काय काय मास डिस्ट्रीब्युशन आहे ते कसं येईल? ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या क्लोज जवळ जवळ. आणि जसं असं के वाढत जाईल तर मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे? अवे फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. अवे फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर के ची व्हॅल्यू सांगते मास डिस्ट्रीब्युशन हे ऍक्सिस ऑफ रोटेशनला क्लोज आहे की दूर आहे. कळते ना? के ची व्हॅल्यू वाढली, मास डिस्ट्रीब्युशन कसं राहील? ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून जास्त अंतरावर. के ची व्हॅल्यू कमी झाली, मास डिस्ट्रीब्युशन कसं राहील? ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ किंवा लगत. बरोबर आहे का? त्याला म्हणायचं सिग्निफिकन्स. त्याला काय म्हणायचं? सिग्निफिकन्स. के आपण कशासाठी शिकायला फक्त या गोष्टीसाठी दोन सिग्निफिकन्स आहेत. पहिला सिग्निफिकन्स काय सांगितलं? जसं जसं के वाढत चालल तसं तसं मास डिस्ट्रीब्युशन काय होत जाईल? ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून दूर, अवे फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन असं दूर राहील. बरोबर का? त्यावेळेस जे रोटेशनल मोशन असेल किंवा त्याच्या बॉडीचे मोशन असेल त्याच्यावर नक्कीच इम्पॅक्ट असेल. काय असेल? इम्पॅक्ट असेल. आणि हे जर के ची व्हॅल्यू कमी मास डिस्ट्रीब्युशन आहे ऍक्सिस ऑफ रोटेशनला क्लोज असेल त्यावेळेस पण त्याच्या मोशनवर त्याचा इम्पॅक्ट असेल. त्याचं एक बेटर एक्झाम्पल सांग. बेटर एक्झाम्पल सांग. डान्सर पाहिला तुम्ही? डान्सर ते अशा पायावर फिरतात. बॅले डान्स पाहिलं ना? ते कधी कधी काय करतात? अशा हात वर करून पाय क्लोज करून असं फिरते. त्यावेळेस कशी फिरते ती? फास्ट फिरते. कशी फिरते? फास्ट फिरते. तर ज्यावेळेस ती फिरून राहिली तर तो जरा व्हर्टिकल ऍक्सिस भोवती फिरते. कशी फिरते ती? व्हर्टिकल ऍक्सिस भोवती. पण तिचं जे मास आहे ते कसं आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशनला जवळ. त्यामुळे ती इझिली जास्त जोरात फिरते. कशी फिरते? इझिली जास्त जोरात फिरते. तिची रोटेशनल मोशनवर इम्पॅक्ट झाला का नाही? पण तिने जर असे हात स्ट्रेच करून फिरतो म्हणलं तर तिचा स्पीड कसा असेल? कमी असेल. कसा असेल? कमी असेल. बरोबर का? त्यामुळं रोटेशनल मोशनवर इम्पॅक्ट झाला का नाही? कशामुळं? मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशनला जवळ आहे का दूर आहे? एक्झाम्पल सांगतो. तुम्ही काय करा? एवढा एक मेटलचा गोळा आहे, त्याच्यावर अशी एक रॉड पास करा, त्याला फिरवून पहा. ते त्यावेळेस जे फिरेल ते फिरेल. बरोबर का? ते इम्पॅक्ट ध्यानात ठेवा, मोशन ध्यानात ठेवा. आणि त्याला जसं दाबून दाबून चपटा करायचं असे सर्क्युलर डिस्क मध्ये करा, त्याचा ऍक्सिस पास करा, त्याला फिरवून पहा. त्यावेळेस त्याची रोटेशनल मोशन वेगळी आणि मासची रोटेशनल मोशन, छोट्या गोळ्याची रोटेशनल मोशन वेगळी. बरोबर का? तर तिथं मोशनवर इम्पॅक्ट आहे. मोशनवर इम्पॅक्ट आहे. कशाचा आहे? मास डिस्ट्रीब्युशनचा. कशाचा? मास डिस्ट्रीब्युशन ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून दूर आहे का जवळ यायचं. बरोबर का? आणि कोण सांगते? के सांगते. कोण सांगते? के सांगते. बरोबर का? हे झाले सिग्निफिकन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. काय झाले? सिग्निफिकन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. आहे का काढा करून. आता सिग्निफिकन्स लिहायचं. काय लिहायचं आपल्याला? सिग्निफिकन्स. काय लिहायचं? सिग्निफिकन्स. द सिग्निफिकन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. काय करू आपण? सिग्निफिकन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. ओके झालं ना? ओके ध्यानात ठेवा. आता तसं सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया पण घ्यायचं आहे आपल्याला. काय घ्यायचं आपल्याला? सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ऍक्च्युअली आपण ते बोलून केलेलं आहे, बोललेलं आहे, सगळं लिहायचं बाकी. म्हणजे जेव्हा आपण लिहू होतो आपण कळलं की काय तसं ते टॉपिक सगळं डिस्कस झालेला आहे. सिग्निफिकन्स म्हणून मी काय बोललो नाही. ठीक आहे? आता पहा, हे फॉर्म्युला ध्यानात राहील. ओके, हे फॉर्म्युला ध्यानात राहील. ओके,
आता या केस मध्ये पहा सिग्निफिकन्स घ्यायचे. काय घ्यायचे आपल्याला? सिग्निफिकन्स. कशाचे सिग्निफिकन्स? सिग्निफिकन्स ऑफ, बोला रे, रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन चे सिग्निफिकन्स. रेडियस ऑफ गायरेशन चे सिग्निफिकन्स. ओके, पहिलं सिग्निफिकन्स. रेडियस ऑफ gyration कमी. If the value of radius of gyration is minimum, it indicates, काय इंडिकेट करते? मास डिस्ट्रीब्यूशन कसा आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशन ला क्लोज किंवा ऍक्सिस ऑफ रोटेशन च्या जवळपास, बरोबर का? क्लोज टू ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, द मिनिमम व्हॅल्यू ऑफ ऍक्सिस ऑफ रेडियस ऑफ gyration. कोणते बाबा? रेडियस ऑफ gyration काय सांगते? इंडिकेट्स, काय इंडिकेट करते? बोला, मास डिस्ट्रीब्यूशन. काय शब्द है? मास डिस्ट्रीब्यूशन इज क्लोज टू एक्सिस ऑफ रोटेशन. क्लोज टू एक्सिस ऑफ रोटेशन. दूसरं लार्जर व्हॅल्यू. लार्जर व्हॅल्यू, मिनिमम चे पुढे व्हॅल्यू तुम्ही लार्जर मॅक्सिमम शब्द नाही दिला. ओके, इथं मिनिमम चे स्मॉलर व्हॅल्यू लिहा. स्मॉलर शब्द लिहतो, क्या प्रॉब्लेम है? ओके, लार्जर व्हॅल्यू काय इंडिकेट करते? रेडियस ऑफ गायरेशन. हां, लार्जर व्हॅल्यू ऑफ आरजी, रेडियस ऑफ गायरेशन इंडिकेट्स, काय इंडिकेट करते? बोला रे, मास distribution. Mass distribution is away from axis of rotation. Mass distribution is away from axis of rotation. लक्ष द्या. आता रेडियस ऑफ गायरेशन चा फॉर्म्युला काय? कोण सांगते का? k इक्वल टू अंडर रूट I upon m. ओके, आता ते रोटेट होणारा ऑब्जेक्ट लिहितो. जे जनरल आपण रेग्युलर फॅमिलियर ऑब्जेक्ट लिहितो रोटेट होते, तसं फॅन पण रोटेट होते. त्या फॅनचा मोशनचा आपल्याला जास्त म्हणजे आपण फक्त एकच यूज करतो हवेसाठी, बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी रोटेट होतात, त्याचं प्रॅक्टिकल लाईफ मध्ये ऍप्लिकेशन आहे. ओके, तो रोटेट होणारे ऑब्जेक्ट लिहितो रेग्युलर शेप. यामध्ये रिंग आहे का? कोण आहे? रिंग. ऐकला का? रिंग म्हणजे हे रिंग हा रेग्युलर शेप आहे. याला आपण रोटेट करतो. याला काय करतो आपण? रोटेट करतो. तुमच्या सायकलची रिंग आहे ना, तुम्ही सायकलचा चाक नाही बघा, रिंग आपण रिंग म्हणतो, बरोबर का? कारण ते बाहेरचा पोर्शन कन्सिडर केला जाते, मधला पोर्शन फक्त त्या पोक्स मध्ये काय केलेला आहे? कनेक्ट केलेला आहे. काय केलेला आहे? कनेक्ट केलेला आहे. ओके, हे झाले रिंग. दुसराकडे हो डिस्क. दुसरं कुठलं आहे? डिस्क. आता डिस्क पण तशीच असते सर्क्युलर, पण हा प्लेनर ऑब्जेक्ट आहे. हा काय? प्लेनर ऑब्जेक्ट आहे, बरोबर का? नंतर तिसरं कोण आहे? स्फियर. कोण आहे? स्फियर. आता या स्फियर मध्ये एक भरीव गोळा आणि एक हलो गोळा. स्फियर म्हणजे गोल गोळा, गोळा किंवा गोळा, हे दोन प्रकारचे. एक आहे हलो आणि एक आहे सॉलिड. सॉलिड म्हणजे भरीव, रिकामा है ना. आणि हा काय बाबा? भरीव. कळते ना? कळलं का? आता हे ऑब्जेक्ट वेगवेगळ्या ऍक्सिस साठी रोटेट होऊ शकतात. वेगवेगळ्या ऍक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन आणि ओरिएंटेशन, कळते का? वेगवेगळ्या पोझिशन आणि ओरिएंटेशन साठी ज्यावेळेस रोटेट होतील त्या केस मध्ये मास डिस्ट्रीब्युशन वेगवेगळं असणार. मास डिस्ट्रीब्युशन वेगवेगळं असणार तर मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू पण कशी येणार? वेगळी येणार. एक्झाम्पल सांग. ही रिंग आहे, या ऍक्सिस भोवती रोटेट होणार, त्यावेळेस ती इझिली रोटेट होणार, बरोबर ना? पण त्याला जर असा आडवा ऍक्सिस पास केला तर मग रोटेट करून दाखवा, ती कशी फिरते? इझिली फिरणार का? त्यावेळेस त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा, कारण मास डिस्ट्रीब्युशन बदललं तर मोमेंट ऑफ इनर्शिया बदलला. ओके, ही तुमची डिस्क आहे. ही तुमची डिस्क अशी रोटेट होऊ शकते, इकडून एक साइडला पण लावला ऍक्सिस त्याला अटॅच केला, मग त्याला फिरवलं तरी रोटेट होऊ शकते, बरोबर आहे? त्या केस मध्ये प्रत्येक केस मध्ये मास डिस्ट्रीब्युशन अलग अलग आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अलग अलग होता. मास डिस्ट्रीब्युशन अलग अलग आहे. कोण सांगणार? रेडियस ऑफ गायरेशन. कोण सांगणार? रेडियस ऑफ गायरेशन. पहिला घेतलं रिंग, डिस्क, स्फियर. आता हॉलो साठी पण आहे, सॉलिड स्फियर साठी पण तेच आहे. समजा हे घेतला तुमचा सेंटर, कुठला एक ऍक्सिस याच्या सेंटर मधून जातो तो डायमीटर झाला. या ऍक्सिस वरती कसा फिरवा, त्याला काहीतरी आहे.
इथून ऍक्सिस पास केला तर निश्चितच त्याच्या मोशनचा वेगळा असेल इम्पॅक्ट, मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा असेल. ओके, आणि आता टँजेन्शियल घेतला तरी त्या केस मध्ये काय असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा असेल. बरोबर का? मग हे जे सगळ्या मास डिस्ट्रीब्युशन वेगवेगळं आहे तर ते मोशन वेगवेगळे असणार. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा असणार. ते सगळं कोण सांगते? रेडियस ऑफ गायरेशन. कोण सांगते? रेडियस ऑफ गायरेशन. आता आपल्याला काय शिकायचं? आता आपल्याला फाइंड आउट करायचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. काय फाइंड आउट करायचं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. नंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क फाइंड आउट करायचं. ओके, तशाच प्रकारे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्फियर, त्यामध्ये हॉलो स्फियर, सॉलिड स्फियर, हॉलो स्फियर, सॉलिड स्फियर. अजून एक आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड, थिन युनिफॉर्म रॉड. काय बाबा? थिन युनिफॉर्म रॉड. थिन युनिफॉर्म रॉड म्हणजे तार, आपली तार, लोखंडी सळी, लोखंडी सळी. बरोबर का? त्याला काय म्हणायचं? थिन युनिफॉर्म रॉड असं म्हटलं तरी चालते किंवा तार म्हटलं तरी चालते. रॉड. हो, यामध्ये आता पुन्हा 5 नंबर एक अजून शिकण्यासारखं. ओके, सिलेंडर. बरोबर? सिलेंडर. सिलेंडर म्हणजे ऍक्च्युअली पाईप होते, पण ते दोन प्रकारचे. एक आहे सॉलिड सिलेंडर म्हणजे अशा प्रकारचा ऑब्जेक्ट. ओके, अशा प्रकारचा ऑब्जेक्ट. त्याचा क्रॉस सेक्शन कसा असतो? सर्क्युलर. जनरली आपण सर्क्युलरच पकडतो. सिलेंडर, घरचा सिलेंडर बघा ना, त्याचा क्रॉस सेक्शनल सर्क्युलर आणि तो लिनियर ऑब्जेक्ट आहे. त्याला असं लेंथ असते. काय असते त्याला? लेंथ आहे. ओके, मेजरला क्रॉस सेक्शन आणि जरी त्याची हाईट किंवा लेंथ, हाईट किंवा लेंथ. हा झाला सिलेंडर. आता सिलेंडर दोन प्रकारचा, एक असते हॉलो आणि दुसरा असते सॉलिड. आता याच्यात बरेच ऑब्जेक्ट येतात अजून. बरेच ऑब्जेक्ट येतात. जसे इथं आपण डिस्क घेतला तसं स्क्वेअर प्लेट असू शकते, पेंटॅगोनल प्लेट असू शकते. बरोबर का? रेक्टँग्युलर असू शकते, पॅरलल पाईपच्या शेपची असू शकते. बरोबर का? बरेच आहेत ऑब्जेक्ट, स्पेसिफिक ऑब्जेक्ट. त्या प्रत्येकाचं आपल्याला काय करायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. जसं तुमचा कोन आहे, आईस्क्रीमचा कोन, तो एक स्पेसिफिक ऑब्जेक्ट आहे, शेप आहे. काय तो? शेप आहे. तर प्रत्येकाचं काय पाहिजे आपल्याला? मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. आता याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी काय असते? जी क्लासिकल मेथड आहे. प्रत्येकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा मॅथेमॅटिक्सचा रेफरन्स घेऊन कॅल्क्युलेट केला जातो. ओके, आधीच्या सिलेबस मध्ये प्रत्येकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलसचा यूज करून काढलेला आहे. कॅल्क्युलसचा यूज करून काढलेला आहे. पण तुमच्या सिलेबस मध्ये तसं नाही. तुम्हाला डायरेक्ट त्याच्या व्हॅल्यू दिल्या, त्या व्हॅल्यूचे घेऊन ऍप्लिकेशन घेऊन वेगवेगळ्या ऍक्सिसच्या पोझिशन आणि ओरिएंटेशन साठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काढायची. काय काढायचं? मोमेंट ऑफ इनर्शियाच्या व्हॅल्यू काढायच्या आहे. आणि त्या व्हॅल्यू काढण्यासाठी तिथे रेफरन्स घ्यावा लागतो दोन थेरमचा. एक आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, दुसरा आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. कोण? परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, पॅरलल ऍक्सिस थेरम. ओके, तर उद्याच्या लेक्चरला आपण काय करू? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग काढू. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क ते कसं डिराइव्ह करतात त्याचं एक सॅम्पल म्हणून आपण पुस्तकात दिलेलं ते आपण ते डेरिव्हेशन घेऊ. आणि त्यानंतर घ्यायला आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. ठीक आहे, तर आजच्यासाठी हा टॉपिक एवढा सफिशियंट आहे. क्लिअर आहे? उद्या आपल्याला डिस्कस करायचं सगळं. हे सगळं फोटो